श्री स्वामी समर्थ. शुक्रवारी आली आहे पवित्र संकष्टी चतुर्थी आणि काहीही झालं तरी हा दिवस अजिबात वाया जाऊ देऊ नका. कारण हा दिवस तुमच्या घरातील सर्वात महत्त्वाची समस्या दूर करणार आहे. आणि ती समस्या म्हणजे विवाह जुळत नाहीत. मला भेटणाऱ्या 90% बंधू भगिनींचा हाच प्रश्न असतो की माझ्या मुलाचा किंवा माझ्या मुलीचा विवाह जुळेना. कृपया काहीतरी उपाय सांगा. तर बघा, शुक्रवारी आलेली संकष्टी चतुर्थी तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे. या दिवशी जर तुम्ही सुपारीचा उपाय मी सांगितलेल्या पद्धतीने पूर्ण श्रद्धेने केला तर तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या विवाहातील सर्व अडचणी नक्कीच दूर होतील. आणि म्हणूनच जर तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह लवकरात लवकर जुळावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ थोडाही स्किप करू नका. त्याचबरोबर जर तुमचं एखादं महत्त्वाचं काम वारंवार अडत असेल, कितीही प्रयत्न करून यश मिळत नसेल, तसेच मनात एखादी इच्छा असेल जी अनेक दिवसांपासून पूर्ण होत नसेल, तर हा उपाय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. शुक्रवारी फक्त एका सुपारीचा श्रद्धेने केलेला हा उपाय गणपती बाप्पांची कृपा मिळवून देतो अशी आपल्या शास्त्रात मान्यता आहे. त्यामुळे हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा, तसेच शेवटी एक अशी टिप देखील सांगणार आहे ज्यामुळे या उपायाचे फळ तुम्हाला दुप्पट मिळेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो, तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जाओ. तसेच येणाऱ्या 24 तासांत तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होवो अशी मी गणपती बाप्पांच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एकच विनंती, व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये गणपती बाप्पांच्या कृपेने माझ्या मुलाचा किंवा माझ्या मुलीचा विवाह लवकरच जुळणार आहे असे नक्की लिहा. तुमची ही एक सकारात्मक कमेंट तुमच्यासाठी नक्कीच फलदायी ठरेल. मंडळी, संकष्टी चतुर्थीचा दिवस हा श्री गणेशांच्या कृपेचा दिवस मानला जातो. आपल्या सर्वांना माहीत आहे की गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटलं जातं, म्हणजेच जीवनातील अडथळे दूर करणारे देव. म्हणूनच आज आपण जो उपाय पाहणार आहोत तो फक्त एक साधा धार्मिक विधी नाही, तर श्रद्धेने केलेली प्रार्थना आहे. आणि ही प्रार्थना विशेषतः त्या आईवडिलांसाठी आहे ज्यांच्या मुलाचं किंवा मुलीचा विवाह काही ना काही कारणाने वारंवार पुढे जात आहे. बघा, आजच्या काळात ही समस्या किती वाढली आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. चांगलं स्थळ येतं, बोलणीही छान होतात, पण शेवटच्या क्षणी काहीतरी कारण निघतं आणि सगळंच थांबून जातं. काही वेळा पत्रिका जुळत नाही, काही वेळा दोन्ही कुटुंबांची बोलणी पुढे सरकत नाहीत, तर काही वेळा कारणच समजत नाही. अशावेळी घरातील प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच चिंता असते. विशेषतः आईवडिलांची अवस्था तर खूप वेगळी असते. आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न लवकर व्हावं, त्यांचा संसार सुखाचा व्हावा, योग्य जोडीदार मिळावा, हीच त्यांची दिवसरात्र प्रार्थना असते. अशावेळी लक्षात ठेवा, निराश होण्यापेक्षा श्रद्धेचा आधार घेणं अधिक महत्त्वाचं असतं. कारण प्रयत्न आपण करतच असतो, स्थळही पाहत असतो, बोलणीही करत असतो, पण त्यासोबत देवाची कृपाही तितकीच महत्त्वाची असते. म्हणून अनेक भक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशांची मनापासून उपासना करतात आणि आपल्या मनातील इच्छा त्यांच्या चरणी अर्पण करतात. खरं म्हणजे कोणताही उपाय हा फक्त वस्तूंमुळे फलदायी होत नाही. त्या उपायामागचा विश्वास, सात्विक भावना आणि ईश्वरावरील श्रद्धा यामुळे मनाला सकारात्मक शक्ती मिळते. म्हणून आजचा हा सुपारीचा उपाय करताना देखील फक्त उपाय करायचा आहे या भावनेने नाही, तर गणपती बाप्पा माझ्या कुटुंबावर कृपा करोत या सकारात्मक भावनेने करायचा आहे. जर तुमच्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह अनेक वर्षांपासून जुळत नसेल, वारंवार चांगली स्थळं येऊनही काहीतरी अडथळा येत असेल किंवा प्रत्येक वेळी शेवटच्या टप्प्यावर बोलणी मोडत असतील, तर हा उपाय श्रद्धेने नक्की करा. अनेक कुटुंब अशावेळी मानसिक तणावातून जातात. त्यामुळे या दिवशी श्री गणेशांसमोर मन मोकळं करून प्रार्थना करणं हीच सर्वात मोठी गोष्ट असते. त्याचबरोबर जर तुमचं एखादं महत्त्वाचं काम सतत अडत असेल, व्यवसायात अपेक्षित प्रगती होत नसेल, नोकरीत वारंवार अडचणी येत असतील किंवा मनात एखादी मोठी इच्छा असेल जी पूर्ण व्हावी अशी मनापासून अपेक्षा असेल, तर या उपायाचा संकल्प त्यासाठीही करू शकता. पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपला मुख्य उद्देश विवाहातील अडथळे दूर व्हावेत हाच आहे. आणखी एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट सांगते. या उपायात एक अशी कृती आहे जी अनेकजण नकळत टाळतात, पण हीच गोष्ट पूजा अधिक पूर्णत्वाने करण्यास मदत करते. त्यामुळे पुढे सांगणारा प्रत्येक टप्पा नीट ऐका. आता प्रश्न असा पडतो की हा उपाय कोण करू शकतं? जर मुलगा किंवा मुलगी स्वतः श्रद्धेने हा उपाय करू शकत असतील तर उत्तमच.
पण जर ते बाहेरगावी असतील, नोकरीमुळे वेळ मिळत नसेल किंवा काही कारणामुळे स्वतः करू शकत नसतील, तर आई-वडीलही त्यांच्या नावाने, त्यांच्या मंगल भविष्यासाठी आणि विवाह लवकर जुळावा या संकल्पाने हा उपाय करू शकतात. देवाकडे मनापासून केलेली प्रार्थना ही नेहमीच फलदायी ठरते. या दिवशी शक्य असेल तर सकाळी लवकर उठा, स्नान करा, स्वच्छ आणि शक्यतो हलक्या रंगाचे किंवा सात्विक वस्त्र परिधान करा. त्यानंतर देवघर स्वच्छ करा. देवघरासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. धूप किंवा अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न होऊ द्या. काही क्षण शांतपणे श्री गणेशांचे स्मरण करा. त्या क्षणी एकच संकल्प मनात करा, हे गणराया, माझ्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीशी आणि योग्य वेळी निर्विघ्नपणे जुळू दे. त्यांच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करा. त्यांना सुखी, समाधानी आणि मंगल वैवाहिक जीवनाचा आशीर्वाद द्या. हा संकल्प मनापासून केल्यानंतरच आपण पुढील उपायाला सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम पूजेसाठी एक चांगली, स्वच्छ आणि अखंड सुपारी घ्या. पूजेमध्ये वापरली जाते ती लहान आकाराची सुपारीच घ्यायची आहे. तुटलेली, किडलेली किंवा खराब झालेली सुपारी वापरू नका, कारण आज आपण या सुपारीला श्री गणेशांचे प्रतीक मानून तिची पूजा करणार आहोत. यासोबत एक ताजं आणि स्वच्छ विड्याचं पान घ्या. शक्यतो फाटलेलं किंवा वाळलेलं पान वापरू नका. पूजेत वापरली जाणाऱ्या प्रत्येक वस्तूमध्ये स्वच्छता आणि श्रद्धा असणं तितकंच महत्त्वाचं असतं. आता देवघरासमोर एक ताट, ताम्हण किंवा स्वच्छ प्लेट ठेवा. त्यावर लाल रंगाचं स्वच्छ कापड अंथरा. जर कापड नसेल तरी काही हरकत नाही. त्यावर विड्याचं पान ठेवा. आता थोडंसं कुंकू घ्या. त्यामध्ये 1-2 थेंब पाणी टाकून गंध तयार करा आणि अनामिका बोटाने त्या विड्याच्या पानावर एक सुंदर स्वस्तिक काढा. स्वस्तिक काढताना घाई करू नका. शांत मनाने काढा, कारण स्वस्तिक हे मंगल कार्याचं आणि शुभतेचं प्रतीक मानलं जातं. यानंतर ती सुपारी त्या स्वस्तिकाच्या मध्यभागी ठेवा. आता ही साधी सुपारी नाही, त्या श्री गणेशांचे स्वरूप आहे अशी भावना मनात ठेवून पुढील पूजा करायची आहे. सुपारीला हळद, कुंकू आणि अक्षता वाहा. त्यानंतर दूर्वा अर्पण करा. दूर्वा उपलब्ध नसतील तर एखादं ताजं फूलही अर्पण करू शकता. गूळ, खोबरं, मोदक किंवा तुमच्या घरी उपलब्ध असलेला सात्विक नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करा. धूप आणि दीप ओवाळा. त्या क्षणी काही सेकंद शांत बसा. दिव्याची ज्योत पाहत गणपती बाप्पांचं स्मरण करा. जर हा उपाय तुम्ही तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या विवाहासाठी करत असाल तर त्या क्षणी मनात त्यांच्या चेहऱ्याचं स्मरण करा. त्यांचं आयुष्य आनंदी व्हावं, योग्य जोडीदार मिळावा, संसार सुखाचा व्हावा अशी मनापासून प्रार्थना करा. खरं सांगायचं तर अशावेळी आईवडिलांच्या डोळ्यात नकळत पाणी येतं, कारण त्यांची एकच इच्छा असते, आपल्या लेकराचं घर सुखाने वसलेलं पाहायचं. ही भावना जितकी निर्मळ असेल तितकंच मन भक्तीने भरून जातं. आता या उपायातील सर्वात महत्त्वाचा भाग पाहूया. तुमच्या उजव्या हातात 11 पांढरे तीळ, 11 काळे तीळ आणि गुळाचा एक छोटासा खडा घ्या. हे हातात धरून सर्वप्रथम गणपती बाप्पांना ही प्रार्थना करा, हे गणराया, माझ्या मुलाच्या किंवा मुलीच्या विवाहातील प्रत्येक अडथळा दूर करा. योग्य स्थळ लवकर मिळू द्या. दोन्ही कुटुंबांची संमती होऊ द्या आणि हे शुभ कार्य तुमच्या कृपेने निर्विघ्न पार पडू द्या. जर तुम्ही स्वतःसाठी हा उपाय करत असाल तर स्वतःचं नाव मनात घेऊन अशीच प्रार्थना करा. यानंतर तुम्हाला ओम गंग गणपतये नमः या पवित्र मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. जप करताना अजिबात घाई करू नका. प्रत्येक मंत्र श्रद्धेने उच्चारा. अनेक वेळा काय होतं, सगळं काही व्यवस्थित असतं. मुलगा चांगला असतो, मुलगी चांगली असते, शिक्षण, नोकरी, स्वभाव सगळं योग्य असतं. तरीसुद्धा प्रत्येक वेळी काही ना काही कारण पुढे येतं आणि विवाह मोडतात. अशावेळी मनात निराशा येणं स्वाभाविक आहे, पण त्या निराशेवर श्रद्धेचा आधार ठेवणं हीच खरी भक्ती असते. म्हणून हा जप करताना मनात नकारात्मक विचार आणू नका. गणपती बाप्पांवर पूर्ण विश्वास ठेवा. जप पूर्ण झाल्यानंतर हातातील पांढरे तीळ, काळे तीळ आणि गुळाचा खडा त्या सुपारीवर अर्पण करा. त्यानंतर दोन्ही हात जोडून पुन्हा एकदा मनापासून प्रार्थना करा. जर विवाहासाठी हा उपाय करत असाल तर त्या व्यक्तीचं नाव आणि गोत्र माहिती असेल तर मनात उच्चारू शकता. माहिती नसेल तरी काही हरकत नाही. देवाला आपल्या मनातील भावना अधिक महत्त्वाच्या असतात. यानंतर गणपती बाप्पांची आरती करा. आरती शांतपणे आणि भक्तिभावाने म्हणा. त्यावेळी शक्य असल्यास संपूर्ण कुटुंबाने एकत्र उभं राहून आरती केली तर घरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते.
आता आज पुजलेली ही सुपारी दुसऱ्या दिवशी नेमकी कुठे ठेवायची? संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रपूजनाला का केलं जातं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चंद्राला अर्घ्य कसं द्यायचं? तसेच ज्या घरात विवाह जुळण्यासाठी हा उपाय केला आहे त्यांनी कोणती गोष्ट नक्की लक्षात ठेवायची हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. जर तूही या दिवशी उपवास केला असेल तर शक्य असल्यास चंद्रदर्शनानंतरच उपवासाची सांगता करा. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रपूजनाला विशेष महत्त्व दिलं जातं, म्हणून चंद्र दिसल्यानंतर श्रद्धेने त्यांना अर्घ्य अर्पण करा आणि त्यानंतरच व्रत सोडा. अर्घ्य देण्यासाठी तांब्याच्या किंवा स्वच्छ पात्रामध्ये पिण्याचं स्वच्छ पाणी घ्या. त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ, थोडेसे काळे तीळ आणि गुळाचा छोटासा तुकडा टाका. त्यानंतर चंद्रदेवांना नमस्कार करून श्रद्धेने हे जल अर्पण करा. जल अर्पण करताना ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करू शकता. मंत्र म्हणताना एकच भावना मनात ठेवा, हे चंद्रदेवा, श्री गणेशांच्या कृपेने माझ्या मुलाच्या किंवा मुलीच्या विवाहातील सर्व अडथळे दूर होऊ देत. जल अर्पण झाल्यानंतर दोन्ही हात जोडून श्री गणेश आणि चंद्रदेवांना मनापासून नमस्कार करा. त्या क्षणी तुमच्या मनातील इच्छा अगदी शांतपणे व्यक्त करा. जर हा उपाय मुलाच्या किंवा मुलीच्या विवाहासाठी करत असाल तर त्यांचं नाव मनात घेऊन प्रार्थना करा. अनेक आईवडील वर्षानुवर्षे आपल्या मुलांच्या विवाहासाठी प्रयत्न करत असतात. कुठे पत्रिका जुळत नाही, कुठे स्थळ पसंत पडत नाही, तर कुठे शेवटच्या क्षणी बोलणी मोडतात. अशा प्रत्येक कुटुंबाला एकच अपेक्षा असते की आता तरी हे शुभकार्य निर्विघ्न पार पडावं. म्हणून ही प्रार्थना पूर्ण विश्वासाने करा, कारण श्रद्धेने केलेली प्रार्थना मनाला धीर देते, सकारात्मकता वाढवते आणि ईश्वरावरील विश्वास अधिक दृढ करते. आता या पूजलेली सुपारीचं पुढे काय करायचं ते पाहूया. ही सुपारी त्या रात्री देवघरात तशीच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून देवांना नमस्कार करा. त्यानंतर ही सुपारी एका स्वच्छ लाल कापडात बांधा. जर हा उपाय विवाह लवकर जुळावा म्हणून केला असेल तर ही सुपारी तुमच्या देवघरातच ठेवणं अधिक योग्य मानलं जातं. रोज सकाळी किंवा संध्याकाळी देवांना नमस्कार करताना त्या सुपारीलाही नमस्कार करा आणि मनात एकदाच गणपती बाप्पांना तुमची इच्छा सांगा. वारंवार तीच मागणी करत बसण्यापेक्षा श्रद्धा ठेवणं अधिक महत्त्वाचं असतं. आणि ज्या बंधू भगिनींनी हा उपाय एखाद्या महत्त्वाच्या कामात यश मिळावं, व्यवसायातील अडचणी दूर व्हाव्यात किंवा एखादी मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून केला असेल, तेही घरातील तिजोरीत श्रद्धेने ठेवू शकतात. एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा आपल्या प्रयत्नांचा पर्याय नसतो. जर मुलाच्या किंवा मुलीच्या विवाहासाठी हा उपाय करत असाल तर योग्य स्थळ शोधणं, बोलणी सुरू ठेवणं, आवश्यक ते प्रयत्न करणं हेही तितकंच गरजेचं आहे. उपाय आपल्याला श्रद्धा, मानसिक बळ आणि सकारात्मक विचार देतो आणि श्रद्धेसोबत सातत्याने केलेले प्रयत्न अनेकदा चांगले परिणाम घडवून आणतात. माझी गणपती बाप्पांच्या चरणी मनापासून प्रार्थना आहे. ज्या आईवडिलांच्या डोळ्यात आज त्यांच्या मुलाच्या किंवा मुलीच्या विवाहाची चिंता आहे, त्यांच्या घरात लवकरच शुभकार्य घडू दे, योग्य स्थळ मिळू दे, दोन्ही कुटुंबांची मनं जुळू दे आणि गणरायाच्या कृपेने प्रत्येक शुभकार्य निर्विघ्न पार पडू दे. तसेच ज्या बंधू भगिनींनी इतर कोणत्याही मनोकामनेसाठी हा उपाय केला आहे, त्यांच्या जीवनातील अडथळे दूर होवोत, प्रत्येक चांगल्या कार्यात यश मिळो आणि घरात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदो, हीच गणपती बाप्पांच्या चरणी मनापासून प्रार्थना. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. ज्या कुटुंबात मुलाचा किंवा मुलीचा विवाह जुळत नाही अशा प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा. कदाचित ही माहिती कोणासाठी तरी आशेचा किरण ठरेल. आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया, माझ्या घरातील सर्व शुभकार्य निर्विघ्न पूर्ण होऊ दे असं श्रद्धेने नक्की लिहा. तुमची प्रत्येक कमेंट ही गणरायाच्या चरणी अर्पण केलेली भक्ती आहे. चॅनलवर नवीन असाल तर अशाच श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मकतेने भरलेल्या व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन भक्तिमय व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.